Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? विरोधक वोट जिहाद करत असतील तर आम्ही धर्मयुद्ध करणार. महाविकास आघाडीकडून जिहाद शब्द वापरून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न. TV9च्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी. ठाकरेंना धर्मयुद्ध शब्द आवडत नाही, त्यांना जिहाद शब्द जास्त आवडतो. उद्धव ठाकरेंनी धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा. TV9च्या महामुलाखतीत देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना आव्हान. राष्ट्रपती राजवट शरद पवारांनीच लावली हे खरं. महाराष्ट्र दौरा करून स्थिर सरकार स्थापन करण्याची घोषणा करेन असं पवारांनी आम्हाला सांगितलं. पवारांनी पत्र देखील लिहिलं होतं. TV9च्या मुलाखतीत फडणवीसांचा आरोप. एका दिवसात कोणी भगवं होत नाही, गरज पडल्यास अजितदारांनाही भगवं करू. TV9च्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ म्हटल्यानंतर विरोधकांना मिरची का लागते? फडणवीसांचा विरोधकांना सवाल. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका. मोदींनी कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख केलेला नाही. अजितदारांवरील प्रश्नावर TV9च्या मुलाखतीत शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा. 1978 पासून ज्यांची महाराष्ट्राशी गद्दारीची पार्श्वभूमी राहिली ते आम्हाला गद्दार म्हणतात. 2017च्या गणेश चतुर्थीपासून ते दादांनी शपथ घेतली तोपर्यंत काय घडलं ते छाती ठोकपणे सांगतो. धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. ईडी कारवाईवरून शरद पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल. महायुती आणि मवियामध्ये जाहिरात वॉर. सर्वच वृत्तपत्रांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत जाहिराती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुती आणि मवियाचा प्रयत्न. निवडणुकीच्या प्रचाराची सांगता व्हायला अवघे काही तास शिल्लक. सर्व नेत्यांच्या सांगता सभा. 20 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असल्यानं प्रचाराचा धुराळा थांबणार. आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपल्यानंतर निवडणूक आयोगाची छुप्या प्रचारावर नजर असणार. विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 तारखेला उमेदवारांचं भवितव्य ठरणार. एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या 4 सभा. बदलापूर, नवी मुंबई, चेंबूर आणि मुंबादेवी इथे सभा घेत प्रचाराची तोफ थांबणार. देवेंद्र फडणवीसांचा झंझावात प्रचार थांबणार. दौंड आणि नागपूरमध्ये आज शेवटच्या 2 सभा. अजित पवारांच्या प्रचारासाठी आज शेवटच्या दिवशी 5 सभा. आष्टी, फलटण, कोरेगाव, इंदापूर आणि बारामतीत शेवटच्या सांगता सभेचं आयोजन. शरद पवारांच्या 4 सभा. कर्जत, जामखेड, इंदापूर, भोर आणि बारामतीत सांगता सभा पार पडणार. बारामतीत योगेंद्र पवारांसाठी शरद पवार मतदारांना काय आवाहन करतात याकडे लक्ष. उद्धव ठाकरेंच्या आज 2 सभा. कर्जत आणि वांद्रे पूर्वमध्ये शेवटच्या 2 सभांचं आयोजन. शेवटच्या सभांमध्ये ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची लालबागमध्ये शेवटची प्रचार सभा पार पडणार. वरळीत आदित्य ठाकरेंची तर संजय राऊतांची खेड आणि भोरमध्ये जाहीर सभा. 2029 मध्ये संगमनेरमधील उमेदवार बदलणार. सुप्रिया सुळेंकडून जयश्री थोरातांच्या उमेदवारीचे संकेत. निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. कार्यकर्ते किंवा मुलीला उमेदवारी द्या असं सांगितलं होतं, मात्र तुम्हालाच लढावं लागेल असं दिल्लीतील नेत्यांनी सांगितलं. बाळासाहेब थोरातांचं सुळेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण. बडनेरा विधानसभा निवडणुकीत तुषार भारती यांचं शक्ती प्रदर्शन. बडनेरामध्ये रॅलीत महिलांचा प्रतिसाद. नागपूरच्या उमरेडमध्ये भाजप बंडखोर प्रमोद घरडेंकडून भाजप उमेदवार सुधीर पारवेंवर निशाणा. प्रमोद घरडे यांच्या गावागावातील सभांना लोकांचा चांगला प्रतिसाद. जरांगे पाटलांच्या नावाखाली भोकरमध्ये बैठका. अंतर्वादी सराटीतून आलो असल्याची बतावणी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार. धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार समारोप रॅली. उद्यापासून गावभेटीच्या माध्यमातून होणार प्रचार. सोलापूर आदिवासी भटके विमुक्त समाजाचा देवेंद्र कोठेंना पाठिंबा. सोलापूर शहर मध्यमधून भाजपचे देवेंद्र कोठे निवडणुकीच्या रिंगणात. बाळासाहेब ठाकरे माझे आदर्श. मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारा व्यक्ती. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं वक्तव्य. काँग्रेस बंडखोर कमल व्यवहार यांच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस उमेदवार रवींद्र दंगेकरांच्या समोर घोषणाबाजी. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी.
अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारासाठी भोरमध्ये निघाली बाईक रॅली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग. शंकर मांडेकर हे भोर विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात. संग्राम थोपटेंच्या प्रचारार्थ आज शरद पवार आणि संजय राऊतांची सभा. भोरमधील हरिश्चंद्री परिसरात सकाळी 10 वाजता जाहीर सभा होणार. भोर विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे मवियाचे उमेदवार. मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचं नियोजन. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी 3,500 पोलिसांचा फौजफाटा तैनात. पुण्याच्या भोर आगारातील बससेवा 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान बंद राहणार. निवडणुकीच्या कामासाठी एसटी बस वापरण्यात येणार असल्यानं बंद आगार व्यवस्थापकांची माहिती. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 6,467 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान कुलाब्यात.